नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुश्रुषा हॉस्पिटल डॉक्टर संजय तारलेकर यांच्या हार्ट हॉस्पिटलला आहात. आईला काय आजार आहे? मम्मीला निओग्राफिक एंजिओग्राफिक प्लास्टिक झाली. एंजिओप्लास्टी झाली का? ग्राफी म्हणजे बघणे आणि प्लास्टीमध्ये आतमध्ये जर काही डिफेक्ट असेल तर त्याच्या आतमध्ये एक स्टेन टाकतो. हा नळी टाकतो ना आपण, त्यातून रक्तवाहिन्या व्यवस्थित होतात, त्या गुठळ्या होत नाही आणि हृदयाचं पुढं आणखीन आयुष्य वाढून जातं. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतं आता. काय त्रास झाला होता? श्वास म्हणजे दम लागला होता का? काय अडकलं होतं का? कुठे दुखायचं तुम्हाला? इथं आतमध्ये दुखायचं. अच्छा, या बरगड्यांच्या पाठीमागे दुखायचं का? किती वेळ असं दुखायचं? आता 15-20 दिवसापासून दुखत होतं का? मग तुम्ही काय केलं? जवळच्या डॉक्टरवर गेला? मग काय सांगितलं डॉक्टरने? त्यांनी ईसीजी केला माझा आणि त्याच्यामध्ये कळालं. अच्छा, ईसीजी केलं. मग तुम्ही आम्ही पनवेलला हॉस्पिटलला गेला का? तुम्ही आमच्या मग सुश्रुषा हॉस्पिटल पनवेलला गेला होतात का? अच्छा, तिथे गेलो. मग तिथे गेल्यावर काय केलं यांचं? तिथे गेल्यावर एंजिओग्राफी केलं. एंजिओग्राफी केलं. एंजिओग्राफीत काय सांगितलं? प्लास्टिक करावं लागेल. नाही, त्यांनी असं केलं हे पेशंटचं थोडं हे क्रिटिकल आहे म्हणून यांचं बायपास करावं लागेल. पण बायपास नाही केलं. बायपास नाही केलं. वाढला होता म्हणून मध्यरात्री 2 वाजता मी हे केलं, एंजिओप्लास्टी केली. बायपास करायचं होतं पण त्याचं ब्लड प्रेशर वाढलं होतं का? मग प्लास्टिक करायचं ठरलं आणि प्लास्टिक केली. आता आई कशी वाटते? काही त्रास आहे का तुम्हाला? कसं वाटलं इथं वातावरण? चांगलं वाटलं. डॉक्टर कसे वाटले? सोय कशी वाटली? डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? चांगले. तुम्हाला इथे हॉस्पिटलचं वातावरण बरं वाटलं का? सगळी प्रोसिजर व्यवस्थित झाली? तुम्हाला आता पहिल्याचा काही त्रास आहे का? छाती धरल्यासारखं भरल्यासारखं? काहीच नाही. ट्रॉफिक लांब लांबचे रुग्ण इथे येतात. तुम्ही जवळच आहे पनवेलला, तुम्हाला याचा फायदा आला. सुश्रुषा हॉस्पिटल नेरूळ संजय तारलेकर डॉक्टर DM काडलोई यांच्या इथे येऊन तुम्ही तुमच्या आरोग्याचा फायदा करून घेतला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.